नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर बघा उन्हाचा रट पडलाय बघा. आज काय लय ऊन पडले, काय सुचना काम बिन काय. आता जोपर्यंत स्वस्त आहे तोपर्यंत केलं बघा. मका काढली, खुरपून काढला ऊस. सगळी ऊस आहे आमचा. ऊस सगळा खुरपून काढलाय बघा. इकडं पाणी लावलंय. तर ही धरतात दार. तर दार धरताना का नाही हो का, काय ना काय अडचण येतेच सारखी. आता इतके दिवस ठिबकवर पाणी चालू होतं. ठिबकनं काय फाट्याने उसाला फुटना त्या परत ना म्हणजे रोपं लावले त्यामुळं त्याच्या बुडाने माती बसत नाही. म्हणून म्हणलं दंडाने सरीनं भिजवायचा ऊस. म्हणून सरीनं पाणी लावलं म्हणून बसलेत ही. तर सकाळी काय झालं, विहिरीत पाईपच मोडून पडला. ती पाईप काढण्यात आणि ती नीट बसवण्यात चांगली 11-12 वाजले. तेवढ्यात लाईट आधीच सकाळची 6-8ला येते आणि 4ला जाते. आता एवढ्यात किती भिजायचं. तरी पण ताप दून करून बसवलं सगळं बघा. आता लावलं एका पहिल्या सरीव पाणी. त्याला 17 हेलपाट घालायला लागतात. वर खाली करून पाय दुखायला लागलं. तर ऊन लय पडलंय, काय उन्हाचं काय सांगू नका बघा. ऊन लय पडलंय. तर हो का, ही आमची रोपं लावलेलं ऊस असं आहे. ते ठिबकचं हे पाईपलाईन. तर ठिबकनं बी पडतंय पाणी, पण कसं आहे लय पडत नाही. म्हणून ह्यानं लावलंय आपलं दंडाने सरीनं पाणी लावलंय. लय जळया तर लय लागते ते. जळया लागते ते म्हणून चालतंय का शेतकऱ्याला. कामी करायचं लागते. काम करायचं काय नाही, पण ऊन लय आज पडले त्यामुळं काय सुचं नाही बघा. हे बघा ही ऊस आहे. आता ही ऊसाला आता साईडनं कोंबार फुटायला लागलेत बघा. ही साईडनं कोंबार दिसतं, ही कोंबार फुटायला लागलेत. तर आता ती फुटलेलं कोंबार तसंच ठेवायचं आणि ही जी मोठा जी कोंबार आहे ना ती काढायचा. त्याला जाटा ऊस म्हणते ती सगळा परत ना काढायचं कोंबार आणि जी फुटलेलं आहे तर ते ठेवायचं. पण ती रोपं लावली असली तर, रोपं लावली नसली तर मग नाही काढायला लागत. लाईटीचं सारखं ये जा चालूच आहे. फीज सारखी जाते, लाईट जात नाही, फीजच सारखी जाते. कशानं कोण असताव, फीजला दमच नाही जायला. सारखी असं येऊन फ्यूज बसवून येऊन रानात टेकलं का हेलपट मारून हे होते. म्हण नाही, घोडं मेलं वजानं शिंगरू मेले अर्जाऱ्यानं, तशातली गत आहे आमच्या दोघाची. मी काय नाही, मी आपली खुरपत होती. पण ह्याला फ्यूज गेली का बसवाय जावं लागतंय. परत इथं येऊन मी दार हे जेव्हा पाणी लावते जेव्हा पाणी लाव सारासारी आहेच की. किती याब घ्यावं लागतंय का शेतकऱ्याला ऊस मोठा करायला. आणि परत ना दर पडलेला आहे. कुठं ऊस तोडायला तोडच येईना. परत हेच आहे, त्यांनी बी आलं का म्हणायचं ऊसात घाण आहे, अमकाय तमकाय. ह्याच्यात राड्यात डोकं नुसतं हे होऊन जाईल. परत ना पण ऊस जाऊस तर लय ऊसाचं याप माग. कोणच्या पण पिकाचं तसंच राहतं आहे. पण बाकीचं कसं असतं घावडा असतं, तसं ऊसाचं मस्त हुक मी. पण जाऊस तर लय टेन्शन ऊसाचं. ऊस जाताना लय टेन्शन असतं. आता काय नाही पण जाताना लय. तर ह्यातली मका लावलेली बघा मी आता काढली. लावूच दिली नव्हती ह्यांनी मका. कुठं तर मी टोचलेली ती बी काढायला लावली. आता मका काढली आता मी मका ती. आता बांधून घरी न्यायची, जनावरांनी घालायचं आहे. इथं बी माणूस लागतंय, घरी माणूस लागतंय. सगळे तारांबळ आहे बघा आमची. काय करायचं. आलंय पाणी खाली, या की मग सावलीला, कशाला उन्हात तळताय. येतंय पुढं, आता पुढे येतंय पाणी. ती पहिल्यांदा पाणी लावल्यामुळं पाला पाचोळा आडवा येणारच तेवढा. त्याच्यात उलट आडलेलं पाणी बरंच आहे का नाही. आडलेलं पाणी बरंच आहे, येतंय पुढं परत ना हळूहळू.
जरा सावलीला बसायचं व लय बी फिरून चालतंय का? हा लय बी फिरून पाय परत अजून दुखायचं. हा. जाई थोडं तीस पाणी भरलं ये जाई बघून जा घ्या. अहो मी सकाळ धरणं ह्याकडेच त्याकडेला ही घालतीय, खत घालतीय. हा. सगळ्या रानाला आपण इकडेच त्याकडेला फिरली आणि तरी बी मला उठवताय तुम्ही अजून. पायाला भिंगरी बांधू माझ्या, म्हणजे हेलपाट घालेल, घरी बी बघेल, सगळं मळा बी बघेल, सगळं सगळं होईल. पोरीला दवाखान्यात न्यायचे. कधी नाही, परत दवाखाना बंद होतोय 3ला. जरा बसाय थोडा वेळ, उन्हाचं लय ऊन पडले बाई. अगं तेवढं दार तर मोडण्याचं जाग. हा सकाळ तर ना अगं त्या मोटरीला मला किती अपघात झाले. हा आणि इकडे तिकडे फिरून फिरून पाय माझा आहे ना गळ्यात आला. मी सरी गणेश फिरली आहे, सरी गणेश खात घालत. प्रत्येक सरी गणेश त्या रोपा गणेश खात वाकून घातलंय. माझं पाय दुखत नाही तर, माझं पाय दुखते पायात. असं करते, पायात भिंगरी बांधती माझ्या. पायात भिंगरी बांधती, गार 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 ह्याकडे त्याकडे सगळीकडे फिरती, घर बघती, मळा बघती, सगळं बघती. हा म्हणजे तुम्हाला बरं होईल. मिळाय पाहिजे तशी. अजून दवाखान्यात न्यायचंय. पण ऐका की माझं तसं काहीतरी यंत्रणा मिळाय पाहिजे, पायाला भिंगरी पाहिजे, मिळाय पाहिजे. काय होईल हो? हा किती बरं होईल. स्कॉट तसलं बुटाला अहो मळ्याला चालाय पाहिजे स्कॉट. कशाला ते रस्त्यावर चालतात, मळ्याला कुठं चालतात. तसलं काहीतरी मिळायला पाहिजे, मग बरं होईल. आहे का नाही? बाहेर किरणं फीज गेली, फीज बसवायची, लगेच महागारी यायचं, लगेच दार मोडायचं, लगेच पाणी लावायचं इकडं तिकडं, लगेच सगळं एकदम ओके काम होईल. आहे का नाही? मग काय सगळं आपल्याला ऐकतं पाहिजे. मग काय म्हणताय, आपली पिढीच असली हो, सगळं ऐकतंच पाहिजे. पहिल्या पिढीने कसं केलं असेल, विहिरीतनं पाणी तसलं ह्यानं काढलं मोठं. हां, ते आता बटन दाबूस तर पाणी पोचत आहे रानात. पोचत आहे का नाही? एवढंच की आता एरजाऱ्या घालायला लागते, तेवढ्या घालायला. पण पहिल्या माणसाला, प्रत्येक माणसाला काय ना काय संघर्ष करावा लागलाय. लय आहे ग संघर्ष. पहिलं बैलांना नांगरायचं, पेरायचं, हे करायचं. ट्रॅक्टर तर आल्यात. तेव्हा खुरपं बी नीट मिळत नव्हतं माणसाला. तर काय हातानं दगडं धोंड काढायचं, उचलायचं. आता आपली आई झाली तरी पण आपण म्हणतोय नाहीच. काय माणूसच नकली निघालं, काय बी म्हणा. आहे का नाही? पहिले काळातली लय माणसं लय काटक. अजून बी बघा काय काय माणसं आहेत, किती काटक आहेत. आपल्याला काय होतंय त्या माणसाच्या मानानं. एवढं थोडं केलं ऊन सावलीला बसतोय. इदुळ्याती माणसं कवाचं अंगात कपडे सुद्धा नसायचे पहिल्या माणसांचे. असल्या उन्हात तळायची, कष्ट करायची, भाकरी पोटाला नीट मिळणे नाही पहिल्या माणसांना. आपल्याला पोटभर अन्न, अंगाला कपडे ही भरपूर मिळते. तर काय तसं पहिल्या माणसाला विचार केला तर काहीच मिळत नव्हतं, तरी ती सुखी होती. आहे का नाही? एक नंबर. शिंदाड्या बोर खाऊन जगायची पहिली माणसं. बरोबर. तेवढं तुम्हाला तर आता इतकं उशीर काय सांगते. माझं पाय दुखत्यात. हा येतंय पाणी, येतंय हळूहळू. इथं आले, इथंच यायचं आहे ना पाणी आपल्या मागं. मी आल्या बघायला. अहो पहिल्यांदा पाणी लावलंय हो, त्यामुळे सरीनं जरा हळूच येणार का. ती फास्ट पाणी काय डबल लावलंय. नळानं पाणी आपण ती दिवशी लावायला पाहिलं होतं. तुमच्या अंगात लय कळ. लावलं असतं 4-4 सऱ्याने लावलं असतं तर काय एवढं सगळं पाणी बसत नव्हतं. पाणी फक्त लांब ठेपलं असतं. 4-4, 5-5 सरी लावायला पाहिजे होतं नळाचं पाणी. आपोआप मग भिजलं असतं सगळं. तुम्ही म्हणला वाहून जाते रोप. ती काय एका सरीवर लावायचं होतं तेव्हा. एका सरीवर लावा म्हणत होती. 5-5, 6-6 सऱ्या लावलं असतं तर पाणी सरलं नसतं. तर काय परत लावायला खरं चान्स तेवढ्यातच असतो, मारून घ्यायचा असतो चान्स. आता मोटर लाभत. आता 15 तारखेला यायचं आणि ते बी आले. आता सगळ्यांना भिजवायचं. मागच्या वेळी कोणाला भिजवायचं नव्हतं तरी आपल्याला पाणी आलं नाही. आता सगळ्यांना भिजवायचं आहे. नळाला पाणी आलंय म्हणताय खरं, पण सगळ्यांना भिजवायचं आहे आता मग आपल्याकडं काव पोचायचं कोणास ठाऊक. ह्या बारीनं सगळी पाणी धरणार नळाचं. आपण मागच्या बारीनंच भिजवायला पाहिजे होतं. म्हणजे आता आपल्याला सरळ झालं, फास्ट पाणी बी आलं असतं लगे खाली. जांभळे लागले.
तर काय जेवायचं आहे का? तर जेवायचं भुका लागलेल्या. आता मला घरी जावं लागेल, मग आणायला लागेल जेवण. म्हणलं तुम्ही जेवलाय म्हणून मी आणलं नाही भाकरी आता. टावेल्यात बांधली का मका ते नाही फडक्यात नाही फडकुड तशीच आहे, तिथंच आहे सगळं. बांधून ठेव तोपर्यंत मी दार मोर्चा ह्याच्यावर बांधून येतो बरं चालतंय मग जाय. आता तोपर्यंत पुढच्या ब्लॉकमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार. चला आता मी घरी जाते वैरण घेऊन.